कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात झाली. माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. माधव यांनी त्यांच्या काही शाळेतील आठवणी सांगितल्या. जोडीदार असल्यामुळे काही गोष्टी काही झाल्या नाही. शिक्षक मी सरांना कॉल आला होता तर मी सरांना एक म्हणजे माझी शाळेत तुम्हाला माझी योजना आवडते नाही आवडते मला माहिती नाही, पण मला एक आठवण म्हणून मी शेजारी गावाचा माझी तीच माझी मराठी शाळा होती. आज पण मी तिथे जातो मला खूप दुःख होतं की ज्या मी शाळेत शिकलो होतो ना ती शाळा काढून टाकली आणि तिथं नवीन शाळा उभारली. तर सेम म्हणजे जशी आपल्या गावात जी जुनी शाळा आहे तशी ती पण शाळा होती. झालं काहीच नव्हतं, जशी कौलारू ही आहे तशी ती पण कौलारू होती. फक्त ती शाळा काय झाली डेव्हल्युशन मध्ये गेली आणि त्यांनी ती शाळा काढून टाकल्याने नवीन प्रकाश बिल्डिंग बनवली. या नवीन ती एवढी मजबूत होती जशी आपली शाळा आहे या बिल्डिंग जातील पण त्या शाळेला काहीच नव्हतं, एवढी मजबूत होती. फक्त झालं काय त्याच्यावर फक्त वरचा जो लाकडी भाग आहे तो सगळा आणि आता याच्यात बरेच विद्यार्थी असतील की या शाळेत शिकले असतील, शाळेत मानवता असतील या शाळेत त्यांची आठवण म्हणून एक आहे. समोर बसले बरेच विद्यार्थी आहेत की शाळेमध्ये शिकले. मी सरांना विनंती केली सर माझी एक विनंती तुम्ही सुद्धा एक प्रकारचे मित्र असाल. हा एक डोळ्यासमोर विचार ठेवून एक कविता आपण या ठिकाणी घेऊया. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्रकर, एक तू मित्रकर, आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. असला वर्ग मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. एक धडा मैत्री, एक धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन म्हणा, मैत्री चाटते गाय होऊन म्हणा. जाबिलं तिला, जाबिलं वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. असे आमच्या योग्य कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो आणि सर्व माझे विद्यार्थी या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.